यूट्यूब चॅनल मी निखिल सनमळ आपले सर स्वागत करतो. आपण आज खरबूज पिकासाठी मूळकूज कटवम यासाठी औषध पाहणार आहोत. लागवड केल्यानंतर साधारणपणे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ही समस्या जास्त येते. कधी कधी शेतकऱ्यांकडून पाणी जास्त झाल्यामुळे, पाण्याचं प्रमाण जास्त झाल्यामुळे, ढगाळ वातावरण असल्यानंतर तर त्यामध्ये मूळकूज लागण्याची समस्या येते. आणि कधी कधी पिकामध्ये अतिप्रमाणात जर शेणखताचा वापर केला तर हुमणी आणि कटोम लागण्याची समस्या येते. तर ह्या दोन्हीसाठी आपण आज औषध पाहणार आहोत. त्यासाठी आपण परत एकदा हा व्हिडिओ बनवत आहे. चला तर पाहूया. मग तर त्यासाठी काय करायचं, आपल्याला एक कीटकनाशक एक बुरशीनाशक घ्यायचं. बघा, कीटकनाशकामध्ये हे तक्रार नावाचं औषध आहे. त्यामध्ये क्लोरोपायरिफॉस आणि सायपरमेथ्रिन आहे आणि बायर कंपनीचं एलिट येतं. तक्रार जी आहे आपल्याला हुमणी आणि कटोमसाठी काम करेल, आणि जी बाहेरचं एलिट आहे ते आपल्याला पिकामध्ये येणारे मूळकूज साठी जास्तीत जास्त काम करेल. जमिनीत कोणत्या प्रकारची बुरशी असेल तर त्यासाठी एलेट काम करेल. साधारणपणे 1 एकरासाठी आपल्याला 500 ग्रॅम आपण एलेट आणि 500 मिली तक्रार म्हणजे क्लोरोसायपर आपण सोडणार आहे. हे दोन्ही मॉलिक्युल जर पाहिले तर आपल्याला रोजचे परिचय आहेत, पण याचा वापर कसा करायचा माहीत नसल्यामुळे ते वापरू शकत नाही. तुम्ही याचा वापर करा, नक्कीच तुम्हाला चांगला रिझल्ट येईल. जर कोणी शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये जर मर असेल, मूळकूज असेल तर त्यांनी वापर करावा. आज जर सोडलं तर उद्या आणि परवा 2 दिवसांमध्ये आपलं पीक एकदम क्लिअर होऊन जातं. जी मूळकूज जागेवर थांबते आणि आपलं पीक वाढीस लागतं परत. अशा प्रकारे हे काम करेल आपल्याला. तर आपण हे एसटीपीच्या माध्यमातून सोडतो. सध्या एसटीपी बंद आहे, मोटर चालू केलेली आहे. त्यात 200 लिटर पाण्यामध्ये आपण सगळं द्रावण मिसळून ते ड्रिपच्या सहाय्याने सोडणार आहे. तुम्ही पाहू शकता. बाकीचा शेतकरी मित्रांना कोणत्या समस्या असतील, नवीन खरबूज नाही कोणत्या पिकाबद्दल, तर नक्की कमेंट करा. आपल्या प्रत्येक समस्येचं समाधान केलं जाईल. इथं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.